तुमच्या फीडमध्ये सुद्धा फिफाच्या ऑफिशियल अकाउंटवरून झालेल्या या मराठी पोस्ट आल्यात का? तर जाणून घेऊया फिफाचं ऑफिशियल अकाउंट मराठीमधून पोस्टिंग का करते. तर वर्ल्ड कप आधी महाराष्ट्रामध्ये फिफा वर्ल्ड कपची तर क्रेज होतीच. कोल्हापूरमध्ये तर प्लेयर्सचे 50 फुटांचे कटआउट्सही लावले होते. पण जेव्हा फिफाने मराठीमधून पोस्टिंग केलं, तेव्हा ही क्रेज आणखी वाढली. काही लोक असंही म्हणू लागले, फिफाला मराठी भाषेचा खूप सारा अभिमान आहे. तर तसं आहे का? तर नाही. तुम्ही जर फिफाच्या Instagram पेजवर गेले, तर तिथे फक्त मराठीमध्ये नाही, तर बंगाल आणि मल्याळम या भाषांमध्ये सुद्धा पोस्टिंग केलंय. तर फक्त या 3 भाषांमध्ये का? तर फुटबॉलमधल्या फॅन बेसमुळे. भारतातला सर्वाधिक फुटबॉल फॅन बेस हा केरळ, वेस्ट बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या तिन्ही राज्यांमध्ये बंगाल, मराठी आणि मल्याळम या भाषा बोलल्या जातात आणि म्हणूनच फिफाचं पोस्टिंग ह्या 3 भाषांमध्ये होतंय. आणि तुम्ही जर या पोस्ट नीट पाहिल्या, तर तुम्हाला कळेल यामध्ये पुण्यातली शुद्ध मराठी नाही किंवा मुंबईमधल्या स्लँग्स नाही, तर कोल्हापूरमध्ये बोलणाऱ्या स्लँग्स किंवा कोल्हापूरमध्ये बोलणारी मराठी भाषा आहे. याचं कारण म्हणजे या पोस्टचा मेन टार्गेट ऑडियन्स फुटबॉलला रिलिजियसली फॉलो करणारा कोल्हापूरमधला फॅन बेस आहे. तर फिफा हे पोस्टिंग मराठी भाषेचा अभिमान आहे म्हणून जरी करत नसलं तरी फिफाला फुटबॉल बघणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा आणि कोल्हापूरमध्ये फुटबॉल रिलिजियसली फॉलो करणाऱ्या त्या फॅन बेसचा खूप सारा अभिमान आहे आणि फिफाने त्यांना रिकग्नाइज केलं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर तुमच्याही सर्कलमधल्या अशा मराठी फुटबॉल फॅनला ही रील शेअर करा आणि अशा कॉन्टेंटसाठी फुटबॉल सबटेक्स्टला फॉलो करा.